सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. कर्मामध्ये विधी आणि विधान असे दोन शब्द आहेत. तर त्यामध्ये विधीही कळला पाहिजे आणि विधानही कळलं पाहिजे. विधी हा विधानाने युक्त अशा प्रकारचा जर आचरण केला तर विधीचं फल मिळतं. विधी सांभाळला आणि विधान सोडून दिलं तर त्या विधीचा काहीच उपयोग होत नाही. उचित विधी विधान न कळे सर्वथा उचित विधी विधान कळे सर्वथा नकळे नगडे सर्वथा उचित विधी विधान नकळे नगडे सर्व अवघ्या वाटा झाल्याशिन कलीन घडे साध उचित विधी विधान नकळे नगडे सर्वथा उचित विधी विधान नकळे नगडे सर्वथा उचित विधी विधान नकळे नगडे सर्वथा उचित विधी विधान न कळे न घडे. तर या कलियुगामधला हा अडचण आहे. याच्यात विधी कळत नाही, विधान कळत नाही आणि कळलं तरी त्याप्रमाणे घडत नाही. विधी शब्दाचा अर्थ शास्त्राने केलेली आज्ञा. तुम्ही अमुक कर्म करा, याला काय म्हणतात? विधी. विधी म्हणतात. ज्ञात्वा शास्त्र विधानोक्तम कर्म करतो न्यासी. तर शास्त्राचा विधी काय आहे? एकादशी करा असं संतांनी सांगितलेलं आहे. एकादशी करा. एकादशी हो तुकाराम महाराजांनी सांगितलेलं एकादशी करायची. आपल्याला एकादशी करायची, 15 दिवसाला एकादशी करायची. पण मग कामाच्या दिवशी खूप लोड असतो, आपलं सुट्टीच्या दिवशी आपण करू. म्हणून जर शनिवारी शुक्रवारी एकादशी असली आणि एखाद्याने जर रविवारी धरली तर त्याने विधी पाळला पण काही नाही पाळलं, विधान नाही पाळलं, नाही उपयोग होत त्याचा. नुसतं विधी सांभाळून उपयोग होत नाही. तसं पंढरपूरला जा हा विधी आहे. पंढरी शेजारे पंढरी शेजारे पंढरी शेजारे आल्यानो संसार दिनाचा सोयरा पांडुरंग पंढरी शेजारे आल्यानो संसार पंढरी शेजारे आल्यानो संसार दिनाचा सोयरा पांडुरंग दिनाचा सोयरा पांडुरंग पंढरी शेजारे दिनाचा सोयरा पांडुरंग पंढरी शेजारे आल्यानं संसार
संसारा हा विधी झाला. पंढरीशी जा म्हटलेलं आहे, पण मग कधी जा, कसं जा हे सांगितलेलं आहे, त्याला विधान म्हणतात. तर विधी हा विधानपूर्वक अशा प्रकारचा आचरण करायचं असतं. विधान सोडून दिलं आणि नुसताच विधी घेतला नाही होत. तसं सगळं पाप नष्ट करणारं ठिकाण म्हणजे पंढरपूर. पण मग पापाचे अनेक प्रकार आहेत. तर एक एक प्रकार एका अशा प्रकारच्या साधनाने तो नष्ट होत असतो. सर्वसाधारण रीतीनं शास्त्राच्या दृष्टीनं पाहिलं, पापाचे 3 प्रकार आहेत. देव अंतरे ते पाप. देवाचा अंतराय ज्याच्यामुळं होतो त्याचं नाव काय आहे? पाप आहे. तुम्ही म्हटले, आता म्हणले की तुम्ही दुःख कारण असणार. हा तेच तेच तेच. देव म्हणजे सुख आणि त्याचा अंतर म्हणजे दुःख. देवाचा अंतर पडला की जी स्थिती असते त्या स्थितीतच नाव काय आहे? दुःख आहे. आणि ऐशी अवस्था न जोडता पार्था जे जिजे तेची सर्वथा दुःख जाण. सर्वथा दुःख जाण महाराज. ही उणीव तर आहेच आता नेवासा परिसरातल्या मंडळीकडे. मला आठवत होतं, मी नवीन ज्या वेळेला गंगापूरला आलो 82-83 त्यावेळेला इथं नेवाशाला तर नाही, पण छापवाडीला कार्यक्रम होता. महाराज तिथं ऐकणाऱ्या माणसापैकी अर्धी तरी माणसं अशी होती की तोंडातून ओवी काढली की ती पूर्ण करायची. त्यावेळेला पाटाचं पाणी नव्हतं आलेलं. विठाला विठाला त्याला तुम्ही पाप म्हणायचं की काय म्हणायचं तुमची तुम्ही ठेवा नाव, मला नाही माहिती. पण त्यावेळेला एवढ्या ज्ञानेश्वऱ्या काय होत्या, पाठ होत्या महाराज. आपले गुरुवारी वैकुंठवासी बनशी बाबा एकदम त्यांच्या अगदी आवडीचं अशा प्रकारचं ते का. कुठेही त्यांचं कीर्तन असलं की ती मंडळी, टाळकरी मंडळी हजर. ज्ञानेश्वरी एवढी पाठ होती. आता तसं नाही दिसत. कपडे चांगले आहेत पांढरे आता. ज्ञानेश्वरीचे पाठांतर कमी झाले. आम्ही संस्थेत असताना चटणी नव्हती कधी शिळ्या तुकड्याबरोबर खायला मिळत, मिठाबरोबर तुकडे खायचे. पण ज्ञानेश्वरी 12 अध्याय 15 उलट्या ओव्या म्हणत होतो. नगरपालिकेच्या लाईटाखाली बसून पाठ करायचं, मंदिरात बसून पाठ करायचं. एवढं एवढ्या व्यवस्था करतो आम्ही आता पोरांच्या. अरे पाठ नाही, काफ्या करते परीक्षेमध्ये. परमार्थ शिकायला आलेले कायच व्हायचं यांच्या आई बापाचं काय माहिती. विठाला मला हात जोडून तुमची पोरं जर असली ना असे संस्थेमध्ये, तर त्यांना मोबाईल नका घेऊन देऊ. आणि जर मोबाईल घेऊन दिला तर तुम्ही कितीही हरिपाठ म्हणा, तुम्ही नरकाला गेल्याशिवाय राहणार नाही अशी पोरं करतील. अशी परिस्थिती झाली आहे. विठाला ते सोडून द्या, कामातून बाजूला टाका. पण मद, विक्षेप आणि आवरण हे 3 दोष आहेत की जे दोष देवाचा अंतर अशा प्रकारचा पाडतात. म्हणून हे 3 पाप आहेत. मलात्मक पाप आहे, विक्षेपात्मक पाप आहे आणि आवरणात्मक पाप आहे. सगळी अशा प्रकारची पाप घालवणार साधन आहे कलियुगामध्ये पंढरीची वारी. पंढरीची वारी. तेव्हा पंढरीला जायचं ते कधी गेलं तर काही अडचण नाही आहे. पण मग विधान म्हणून जायचं असेल तर संतांनी 2 अशा प्रकारचा काल सांगितलेला आहे. आषाढी कार्तिकी पांडुरंग, आषाढी आणि कार्तिकी.
आषाढीला जायचं आणि आषाढीला जायचं असेल तरी कसं जावं दुसऱ्या चरणात सांगतात. बोला. गात जागा गात जागा गात जागा जागा गात 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 जागा प्रेम मागा विठ्ठला प्रेम मागा विठ्ठला विठ्ठला गात जागा गात जागा गात जागा गात जागा प्रेम मागा विठ्ठला प्रेम मागा विठ्ठला विठ्ठला गात जागा गात जागा गात जागा गात जागा गात जागा गात कसं जा कसं जा कधी जा हे नाही सांगितलं या अभंगामध्ये. कसं जा हे सांगितलेलं आहे. कधी जा हे दुसऱ्या अभंगात सांगितलं. कसं जा गात जा गा साधका गा मानवा गात जा
गात जा, गात अशा प्रकारचं जा, नाचत जाऊ त्याच्या गावार खेळ्या सुख देईल विसावा, पण त्याच्याकरता नाचत जाऊ त्याच्या गावार खेळ्या. चालत नाचत जा. आता चालत जायचं असेल तर चालण्याची क्षमता पाहिजे ना, त्याला अगोदरपासून तयारी करा. त्याने जा, उगं चालता येत नाही त्याने नका तारच देऊ चालणाऱ्याला. त्याने इथं बसून मनाने चाला, जाणाऱ्याला सहकार्य करा. काय आहे असं एक प्रमाण आहे. याच देऊन या धाडी वाराणसी, मेला आला त्याशी अर्ध पुण्य. एखाद्याला जायची इच्छा आहे तीर्थयात्रेला, पण त्याच्याजवळ पैसे नाही आहेत. एखाद्याजवळ पैसे आहे, त्याला वेळ नाही, त्याने त्याला पैसे द्यावे. परत आला तरी अर्ध पुण्य, तिकडच मिळाला तरी अर्ध पुण्य. विठ्ठल विठ्ठल योगायोगाने या मंदिरातून ज्ञानोबाऱ्यांच्या ज्ञानेश्वरी ग्रंथाचा पालखी सोहळा मागच्या वर्षीपासून सुरू झालेला आहे. आणि या सोहळ्याची विशेष जबाबदारी खरंच तुमच्यावर आहे, स्थानिक मंडळीवर आहे विशेष रूपाने. नाही का काय येणं होत नाही, पण तुम्ही जाणाऱ्याला विचारायला पाहिजे तुम्हाला काही अडचण आहे का, कुठं काही कमी पडतं का. कशा हा पेपरवाला नाही, माझी इच्छा आहे तुम्ही नियमात न वागणाऱ्यावर सडे तोड लिहित जा, खडसवा, आमच्या विरोधात येईल, काही अडचण नाही. फक्त वारीच्या नियमाचं पालन न करणाऱ्यावर द्या. आणि वारीला जाण्याची सगळ्याला प्रेरणा द्या, सगळ्यांना प्रेरणा द्या. तेव्हा संतांच्या बरोबर जायचं, संतांच्या बरोबर जायचं. दशा यवण बाणली अंगी पांगिला नो हे विषय संगी, काम क्रोध लोभ मोह त्यागी, राहे संत संगी चुको नको. संतांच्या संगतीमध्ये, संतांच्या संगती, ज्ञानोबाऱ्यांच्या ज्ञानेश्वरीच्या संगती. ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानोबाऱ्यांचं वाङ्मय स्वरूप आहे. विठ्ठल 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 बरं, आळंदी इतकंच खरं तर हे स्थान महत्वाचं आहे. काकणभर आळंदीपेक्षाही जास्त महत्वाचं आहे. तिथं समाधी आहे, इथं ज्ञानेश्वरीचा जन्म अशा प्रकारे. आणि नक्कीच खेद वाटतं, दुःख होतं महाराज. इकडं नेवाशाकडे निघाल्यानंतर फाट्यावर शिर्डीची कमान आहे, ज्ञानेश्वरीची नाही. विठ्ठल विठ्ठल तुम्हाला काहीच वाटत नाही त्याचं. असायला पाहिजे ना, असायला पाहिजे. ते पुढं पुढं येतं की मग त्याच्या पुढे एखादं किलो ज्ञानेश्वरीचं ते विद्यालय वगैरे, त्या तिथं विद्यालय नाही करायला पाहिजे. नाव दिलं ज्ञानेश्वरी विद्यालयाला आणि कमाल नाही करावं वाटत. तर आपला ज्ञानेश्वरी पालखी सोहळा खूप चांगला व्हावा. खूप त्यांना चालता येतं, त्यांनी चालावं. त्यांना चालणं होत नाही, त्यांनी महाराज मनापासून संकल्प करावा की हा सोहळा खूप चांगला, संतांनी जसा सांगितलेला आहे, संतांना जसा अभिप्रेत आहे तशा प्रकारचा हा सोहळा चालावा. विठ्ठल 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 वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव जात जात तुकोबाराय म्हणतात, या पंढरीला जात असताना गप्पा मारीत नका जाऊ. गात गात जागा, गात जागा, दोन वेळेला शब्द आलेला आहे. दोन वेळेला का बरं शब्द आला तर त्याचं कारण आहे. पहिल्यांदा
भगवंताचं नाम गात जा. रामकृष्ण गीती गात टाळच पुरा वाजवित 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 जनिवने अवघ देव वासनेचा पुसव धाव जनिवनी अवघा देव वासनेचा पुसावा धाव छंद पुण्याव निज घेवली फिरत ग निज जनिवने अवघ देव वासनेचा पुसव धाव जनिवनी अवघा देव वासनेचा पुसव धाव रामकृष्ण गीती गात भगवंताचं नाम. महाराज पंढरपूरला चालणाऱ्याचा प्रत्येक पाय नामचिंतन घेऊनच पडायला पाहिजे. विठ्ठल म्हणा, राम म्हणा, कृष्ण म्हणा, हरी म्हणा, रामकृष्ण हरी म्हणा, विठोबा रुक्माई म्हणा, ज्ञानोबा तुकाराम म्हणा, नाव घे पदोपदी विठ्ठल वाचा तया कैचा संसार. भगवंताचं नाम गा. दुसऱ्या शब्दात भगवंताचे गुण गा. गुणनाम तुझे गायीन पवाडे. भगवंताच्या यशाचं वर्णन करा. भगवंताच्या औदार्याचं वर्णन करणारे अभंग आहे ते अभंग म्हणा किंवा नाम आणि गुण हे गात जा. किंवा असं गा की ज्या गाण्यातून देवाकडे प्रेमाची मागणी करा. प्रेम मागा विठ्ठला करुणी उचित प्रेम गाली हृदयात प्रेम गाली हृदयात करुणी उचित हृदयात प्रेम गाली मज प्रेम सर्व काळ देय मज प्रेम सर्व काळ रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम देय मज प्रेम सर्व काळ गोड तुझे रूप गोड तुझे नाम देही मज प्रेम सर्व काळ देही मज प्रेम सर्व काळ गोड तुझे रूप गोड तुझे नाम देही मज प्रेम सर्व काळ देही मज प्रेम सर्व काळ. सकाळी म्हणण्याच्या ज्या मालिका आहेत त्यात अशा प्रकारचे अभंग निवडलेले आहेत. पहिली मालिका असेल, दुसरी मालिका असेल, टाकडा अशा प्रकारचा असेल, वासुदेव आहे, पांगोळ आहे, गवळणी आहे, तर असं ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया किंवा गात जागा आणि विठ्ठला प्रेम मागा. कारण त्याची कृपा होण्याकरता गात गेले तर मल जाईल, प्रेम निर्माण होऊन गायलं तर विक्षेप जाईल आणि तो प्रसन्न होऊन त्यांनी दर्शन दिलं की आवरण आहे अशा प्रकारचं दर्शन. गात जागा गात जागा प्रेम मागा विठ्ठला. ज्या विठ्ठलाला प्रेम मागायचंय कसा आहे होतो अवघी सुखाची जराशी कुंडलिकाशी ओळली सुखाची रास आहे. सुखाची रास आहे त्याला सर्व सुख अशा प्रकारचं सर्व सुखाचे अगर. रास कशाला म्हणतात मला वाटतं तर शेतकरी भरपूर आहे. कशाला रास म्हणतात? एक पोतभर असणार एक पोत्याला
पोत्याला नाही म्हणत रास. आता हे उपनेरे निघाल्यापासून राशी कमी झाल्या. जेवढं उपनीत होते तेवढं ढिगाला, ज्याला अजून मोजबाप नाही अशा धान्याच्या ढिगाला काय म्हटलं जातं. तसं त्याच्या आनंदाला मापच लावता येत नाही. कालाचं माप लावता येत नाही, देशाचं माप लावता येत नाही, वस्तूचं माप लावता येत नाही. देशे काले वेदानुवादा, ज्या सुखाची न करावे मर्यादा अशी सुखाची रास म्हणजे विठ्ठल आहे. पण तो पुंडलिकाला प्रसन्न झाला, त्याच्याकरता तो त्या ठिकाणी ओळलेला आहे. असा दूर असणारा ब्रह्म, आनंदाची रास म्हणजे ब्रह्म आहे. आणि ब्रह्माला बहुतेक ठिकाणी तत्ते हा शब्द वापरलेला आहे. तद्ब्रह्म, तद्ब्रह्म, तद म्हणजे ते पण ते हे झालंय. मुळात ते असणारं पुंडलिक रायाकरता काय झालंय, हे झालंय. किंवा आपलंही भाग्य आहे की आपल्याकरता तो हे झालेला आहे. म्हणजे लांब असणारा जवळ आला, लांब असणारा जवळ आलाय. जवळी आली तुका म्हणे जवळी आली, तुका म्हणे जवळी आले, तुका म्हणे जवळी आले, तुका म्हणे जवळी आले, तुका म्हणे जवळी आली, तुका म्हणे जवळी आले, तुका म्हणे जवळी आले. उभे ठेले समचरणी, उभे ठेले समचरणी, गात जागा गात जागा, गात जागा गात जागा. उभे ठेले समाचाराने, उभे ठेले समाचाराने, गात जागा गात जागा, गात जागा गात जागा. प्रेम मागा विठ्ठला, प्रेम मागा विठ्ठला. प्रेम मागा विठ्ठला, प्रेम मागा विठ्ठला, गात मागा विठ्ठला, गात जागा गात जागा, गात जागा गात कोमाई. जय जय हो, जय जय हो रघुमाई, तो पार हो पार कुमाई, हो पार कुमाई. वरदान ज्ञानदेव हरी
खूप दूर असणारं देशकाल पंचमहाते पंचकोशाच्या पंचमहाभूता सगळे पलीकडे असणारं ते परब्रह्म आपलं भाग्य मोठं आहे. आपल्याकरता ते कुंडलिकरायाचं निमित्त करून जवळ आलं आणि समचरणावर विटेवर समचरण ठेवून उभं राहिलेलं आहे. उभे ठेले समचरण बस आपलं काम आहे. गात जागा गात जागा प्रेम मागा विठ्ठला ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली भेंडा या क्षेत्रामध्ये नागेबाबा संस्थान आणि समस्त ग्रामस्थ पंचक्रोशी मंडळी करते पसायदान चिंतन सोहळा ठेवलेला आहे. 7 दिवस 17 पासून ते 23 पर्यंत 17 मे ते 23 पर्यंत दररोज संध्याकाळी 7 ते 9 आता विश्वात्मके देवेपासून पसायदानावर चिंतन आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी या नाही इथून आशीर्वाद द्या. जय जय ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी अभाव अक्षराची गाठी ते माय ज्ञानेश्वरी ब्रह्मज्ञानाने गोमटी ते माय ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी ते माय ज्ञानेश्वरी संत जना माहेश्वरी ते माय ज्ञानेश्वरी भावार्थ दीपिका जय माय ज्ञानेश्वरी ब्रह्म साम्राज्य दीपिका ते माय ज्ञानेश्वरी गीता अलंकार ते माय ज्ञानेश्वरी उपदेशानुसार ते माय गीतार्थ सागरू ते माय ज्ञानेश्वरी भावार्थाचे गिरिवरू ते माय ज्ञानेश्वरी नवरसी सागरू ते माय ज्ञानेश्वरी आनंदाचे आवारू ते माय ज्ञानेश्वरी धर्म कीर्तन संवाद ते माय ज्ञानेश्वरी हा संवाद फळ विधान ते माय ज्ञानेश्वरी हा चैतन्याचा दीप ते माय ज्ञानेश्वरी अध्यात्म विद्येचे रूप ते माय ज्ञानेश्वरी भवार्णवे नाव ते माय ज्ञानेश्वरी कृपेचे वैभव ते माय ज्ञानेश्वरी भावार्थाचे अवतरण ते माय ज्ञानेश्वरी प्रमेयाचे उद्यान ते माय ज्ञानेश्वरी चिंत चिंत चिंतामणी ते माय ज्ञानेश्वरी निर्विकल्पाची लावणी ते माय ज्ञानेश्वरी साहित्य सोनेयाची खाणी ते माय ज्ञानेश्वरी एकवल्लीची लावणी आले हे माय ज्ञानेश्वरी हे माय ज्ञानेश्वरी हे माय ज्ञानेश्वरी विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिले पुरे देवा पराक्षमा अपराध महाराज नाही विचारिला अधिकार मी आपला